नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी राज्यशास्त्र विषयामधील प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत याचा अभ्यास करत आहोत. या प्रकरणामधील आपला शेवटचा पॉईंट समजून घ्यायचा राहिलेला आहे आणि तो पॉईंट म्हणजे दहशतवाद. आता विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरही आपण म्हणजेच 11वीला असताना देखील, त्याचबरोबर आपण या आधील प्रकरणामध्ये सुद्धा दहशतवाद हे समजून घेतलेलं आहे किंवा दहशतवाद आपला परिचयाचा आहे. आता दहशतवाद म्हणजे काय हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, परंतु तरी देखील पहा, आता दहशतवाद हे त्याला निर्माण होण्यास अनेक कारणे आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला माहिती असेल काही जे हे दहशतवाद आहे तो जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधातून दिसून येतो. पहा, आता आंतरराष्ट्रीय संबंध कशा स्वरूपाचे असतात ते म्हणजे पहा, आता काही जगामध्ये विकसित राष्ट्र असतात तर काही अविकसित राष्ट्र असतात. म्हणजेच काही मोठे श्रीमंत राष्ट्र असतात तर काही गरीब राष्ट्र असतात. आता या दोन तफावत जी आहे त्या तफावतीमध्ये पहा काय होतं की जे मोठं राष्ट्र आहे ते छोट्या राष्ट्रावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो आणि हे जे छोटे राष्ट्र आहेत मग त्या दबावाअंतर्गत न जाता ते एक हिंसाचाराची भूमिका त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे दहशतवादाला सुरुवात होते. म्हणजे हे झालं आंतरराष्ट्रीय संबंधापुरतं कारण. परंतु काही वेळा दहशतवाद निर्माण होतो तो आपण या अगोदरही पाहिलेला आहे. दारिद्र्य असेल, बेकारी असेल किंवा आणखी कुठल्याही कारणामुळे हा दहशतवाद निर्माण होतो. पहा, आता हे जी दहशतवाद आहे हे दहशतवाद काय करत असतो, काही देश आपलं लष्करी सामर्थ्य वाढवण्यापेक्षा ते काय करतात, इतर राष्ट्रावर प्रभाव टाकण्यासाठी जे दहशतवादी आहेत त्यांना पुढाकार देताना पाहतात किंवा त्यांना मदत करताना दिसून येतात. आता याचंच उदाहरण विद्यार्थ्यांनो आपल्याला सांगायचं जर झालं तर पाकिस्तान जो देश आहे तो आपलं लष्करी सामर्थ्य वाढवण्यापेक्षा दहशतवादाला खत पाणी घालताना दिसून येतं. याचंच उदाहरण आपण पाहिलं की मुंबईमध्ये झालेला 26/11चा बॉम्बस्फोट हल्ला. मग हेच आपल्याला सांगता येईल दहशतवादाचं उदाहरण. म्हणजे थोडक्यात या दहशतवादाला आर्थिक कारण असू शकतं, तांत्रिक कारण असू शकतं, आंतरराष्ट्रीय कारण असू शकतं. अशा अनेक कारणामुळे दहशतवाद निर्माण होतो आणि हा जो दहशतवाद आहे हा दहशतवाद हिंसाचाराचा वापर करताना दिसून येतो आणि हिंसाचाराचा वापर करून विद्यार्थ्यांनो हे ज्या दहशतवादी संघटना आहेत त्या संघटना आपले ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. पहा, आता दहशतवाद म्हणजे काय थोडक्यात लक्षात घ्या. दहशतवाद म्हणजे समाजामध्ये भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर होय. पहा, आता या ठिकाणी सुद्धा हिंसाचार आलेला आहे आणि ते काय करतात, समाजात भीती निर्माण करत असतात. म्हणजेच थोडक्यात समाजामध्ये भीती निर्माण करण्यासाठी त्यांचं एक टार्गेट असतं. पहा विद्यार्थ्यांनो, ते म्हणजे एकाला मारा आणि 10,000च्या मनामध्ये भीती निर्माण करायची. म्हणजेच त्या ठिकाणी ते समाजामध्ये भीती निर्माण करण्यासाठी दंगली असेल, बॉम्बस्फोट असेल, अपहरण असेल, अशा ठिकाणी ते काय करतात, म्हणजे ते गर्दीचे ठिकाण निवडून ते हिंसाचार करत असतात आणि त्यामुळे जनतेच्या मनामध्ये साहजिकच विद्यार्थ्यांनो भीती निर्माण होते आणि तेच त्यांचा मुख्य उद्देश असतो. आणि या दहशतवादी हल्ल्यामुळे देशाचं आर्थिक नुकसान तर होतंच विद्यार्थ्यांनो, परंतु त्या ठिकाणी देशामध्ये समाजामध्ये शांतता, सुरक्षितता प्रस्थापित होत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. आता सुरुवातीला जर विद्यार्थ्यांनी पाहिलं तर दहशतवाद हा जाणीवपूर्वक राजकीय हेतूने
प्रेरित नागरी भागात केलेला हल्ला होय. आता या नागरी लक्ष्यांना सॉफ्ट टार्गेट्स असं म्हटलेलं आहे पहा. म्हणजेच हे जे दहशतवाद जाणीवपूर्वक हल्ला करतात त्यांचं लक्ष हे नागरी भागामध्ये भीती निर्माण करणं असतं आणि त्यांचं हे जे लक्ष आहे किंवा त्यांचं हे जे टार्गेट आहे त्या टार्गेटला सॉफ्ट टार्गेट्स असं म्हटलं जातं. आणि हे त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनो ते कुठलं ठिकाण निवडतात तुम्हालाही अगोदरही सांगितलेलं आहे, ते गर्दीचं ठिकाण निवडतात. मग यामध्ये आपल्याला बस स्थानक सांगता येईल, रेल्वे स्थानक सांगता येईल किंवा त्याचबरोबर बसमध्ये सुद्धा रेल्वेमध्ये सुद्धा या ठिकाणी हे काय करत असतात, भीती निर्माण करत असतात. त्याचबरोबर आणखीन आपल्याला सांगता येईल ते म्हणजे विमानतळ आहे, सिनेमागृह आहे, मॉल्स आहेत, बाजार आहे, अशी जी गर्दीची ठिकाणं आहेत इत्यादी ठिकाणामध्ये ते हिंसाचार घडवून आणतात आणि त्यामुळे जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण होते. आणि विद्यार्थ्यांनो हा दहशतवाद जर आपण एका दृष्टीने पाहिला तर ह्या एक युद्धाचाच प्रकार आहे. कारण यामध्ये देखील युद्धाप्रमाणे हिंसाचारच केला जातो आणि त्यामुळे याला असमनित युद्ध असं म्हटलेलं आहे. पहा म्हणजेच या युद्धाला काय म्हटलेलं आहे, असममित युद्ध, असमनित युद्धतंत्र असं या ठिकाणी याला म्हटलेलं आहे. कारण या युद्धामध्ये हल्ला करण्याची व हिंसाचाराची निश्चित अशी पद्धत नसते. पहा म्हणजे ते ठराविकच पद्धत वापरून हिंसाचार करतात असं नाही. आता उदाहरणार्थ त्यांनी मॉल्स ठिकाणी काय केलेलं आहे, निवडलेलं आहे दहशतवाद निर्माण करण्यासाठी किंवा दहशत निर्माण करण्यासाठी. मग त्या ठिकाणी ते एखाद्या व्यक्तीचा अपहरण करू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बंदूक ठेवून ते बाकीच्या मनामध्ये भीती निर्माण करतात. परंतु त्या ठिकाणी लोकांनी ऐकल्यानंतर त्या ठिकाणी डायरेक्ट ते गोळी घालायला घाबरत नाही. म्हणजेच थोडक्यात यांची हिंसाचाराची अशी निश्चित पद्धत नसते आणि त्यामुळे याला आपण थोडक्यात युद्ध देखील म्हणू शकतो. आता या युद्धतंत्रामध्ये त्यांची निश्चित अशी पद्धत नसते. आता पारंपरिक प्रकारामध्ये हा राज्य केंद्रित होता. पहा विद्यार्थ्यांनो, म्हणजे ज्यावेळेस जुनं युद्धाचा हा दहशतवादाचा प्रकार आहे तो फक्त राज्य केंद्रित होता, तसंच तो राज्याच्या विरोधात देखील होता. म्हणजेच थोडक्यात काही विशिष्ट लोक काय होत होते की त्यांच्या हक्कासाठी राज्याविरोधात लढत होते. आता याचं उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं विद्यार्थ्यांनो तर LITTE ही जी संघटना आहे ही संघटना श्रीलंकेतील तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढत होती. पहा म्हणजे हक्कासाठी लढत होती. त्यानंतर दुसरी जी उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे IRA आर्मी, ही जी आर्मीशी निगडीत असणारी आयरस प्रजासत्ताक ही जी संघटना आहे ही लोकांच्या हक्कासाठी लढत होती. पहा म्हणजेच हे जे संघटना आहेत किंवा या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्या काही हक्कासाठी लढत होत्या. आता याचंच उदाहरण जर आपल्याला आणखीन सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांनो ते म्हणजे रेस्क्यू फादरलँड अँड लिबर्टी हा जो फुटीरतावादी गट आहे तो फुटीरतावादी गट हा स्पेनमध्येही निर्माण झालेला गट आहे. आणि स्पेनमधील जे सरकार आहे विद्यार्थ्यांनो त्या सरकारच्या विरोधात या फुटीरतावादी गटाने हक्कासाठी संघर्ष केलेला होता. पहा म्हणजेच हा झाला पारंपरिक दहशतवाद. म्हणजे थोडक्यात हे जे पारंपरिक दहशतवादी आहेत या पारंपरिक दहशतवादामध्ये स्वतःच्या हक्कासाठी काही किंवा निश्चित अशा उद्देशासाठी ते लढत होते किंवा हिंसाचार करत होते. परंतु आधुनिक दहशतवादाचा विद्यार्थ्यांनो जर आपण विचार केला तर या ठिकाणी आधुनिक दहशतवाद हा विद्यार्थ्यांनो फक्त हा केवळ राज्याच्याच विरोधात नव्हता तर तो त्यांची एक विचारसरणी होती किंवा त्यांचं काही ध्येय आहे. आता विद्यार्थ्यांनो हे त्यांचं ध्येय कशाही स्वरूपाचं असू शकतं. आता धार्मिकही असू शकतं, आर्थिकही असू शकतं, शासकीय असू शकतं, कुठल्याही स्वरूपाचं त्यांचं काय असू शकतं विचारसरणी किंवा ध्येय असू शकतं. आणि त्या ध्येयासाठी हे आधुनिक हा जो दहशतवाद आहे हो हिंसाचार घडवून आणतो. आता सामान्यतः पहा एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य
असतात ते सामान्यतः आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य असतात. याचंच आपण उदाहरण जर पाहिलं तर न्यूयॉर्क शहरावर 11 सप्टेंबर 2001 साली झालेला जो हल्ला आहे, त्या हल्ल्याचं उदाहरण आपल्याला या आधुनिक दहशतवादाचं सांगता येईल पहा. आता त्यानंतर आधुनिक दहशतवादाचं आपल्याला उदाहरण सांगता येईल ते म्हणजे नायजेरियातील झालेला जो बोको हराम या ठिकाणी जो हल्ला आहे, या ठिकाणी झालेला हल्ला. त्यानंतर अफगाणिस्तानमधील झालेला तालिबान या ठिकाणी झालेला दहशतवाद. हे जे दहशतवादी संघटना आहेत, हे दहशतवादी संघटनेची आपल्याला या ठिकाणी नावे सांगता येतील. आणि हे आधुनिक स्वरूपाचा जो दहशतवाद आहे, तो पारंपरिक दहशतवादापेक्षा थोड्याफार प्रमाणामध्ये वेगळ्या स्वरूपाचा आपल्याला सांगता येतील. आता पहा विद्यार्थ्यांनो, भारतामध्ये काही दहशतवादी हल्ले घडून आलेले आहेत. त्यातले काही प्रमाणात आपल्याला हल्ले सांगता येईल ते म्हणजे पहा, 12 मार्चला 1993ला मुंबई येथे 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे पहा. 12 मार्च 1993 रोजी मुंबई या ठिकाणी किती ठिकाणी बॉम्बस्फोट केले? 12 ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आलेले आहेत. आता दुसरा जो दहशतवादी हल्ला झाला तो म्हणजे 14 फेब्रुवारी 1998 साली. तो कोणत्या शहरामध्ये झाला? कोइंबतूर जे शहर आहे, त्या शहरामध्ये 11 ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आलेला आहे. आता त्यानंतर तिसरा जो हल्ला झाला तो म्हणजे 13 डिसेंबर 2001 जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोबाच्या दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर केलेला हल्ला. हा हल्लासुद्धा दहशतवाद्यांनी भारतावर केलेला आहे. आता त्यानंतर 24 सप्टेंबर 2004मध्ये गुजरात येथे अक्षरधाम मंदिरामध्ये 2 दहशतवाद्यांनी घुसून बॉम्बस्फोट केलेला होता पहा. आणि त्यानंतर या दहशतवादी हल्ल्यामध्ये जवळजवळ विद्यार्थ्यांनो 80 जण जखमी झाले होते, तर 30 जणांचा मृत्यू झाला होता पहा. आता यानंतर जो 11 जुलै 2006मध्ये मुंबई या ठिकाणी लोकलमध्ये अवघ्या 11 मिनिटांमध्ये 7 ठिकाणी बॉम्बस्फोट केलेले होते पहा विद्यार्थ्यांनो. आणि या रेल्वेच्या डब्यामध्ये एकूण 700 जण जखमी झाले, तर 209 लोकांचा या बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू झालेला आहे. म्हणजेच पहा, यावरूनच आपल्या लक्षात येईल ह्या दहशतवादी संघटनेचा किंवा ह्या जे दहशतवादी आहेत त्यांची एक हिंसाचाराची निश्चित अशी पद्धत नसते. ते कुठल्याही थरापर्यंत पोहोचू शकतात. आता आणखीन आपल्याला पुढचं जे उदाहरण सांगता येईल ते म्हणजे पहा, 8 फेब्रुवारी 2007 साली दिल्ली लाहोर या ठिकाणी समझोता एक्सप्रेसमध्ये झालेला बॉम्बस्फोट. आणि विद्यार्थ्यांनो, या बॉम्बस्फोटमध्ये जवळजवळ 68 लोकांचा मृत्यू झालेला होता. आता त्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, ओबरॉय टायडंट अँड ताज पॅलेस हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा इस्पितळ, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि इतर काही ठिकाणी जे आहेत ते हल्ले झाले. आणि या हल्ल्यामध्ये लष्कर ए तोबा या पाकिस्तानी संघटनेने हे जे हल्ले आहेत ते घडवून आणलेले हल्ले आपल्याला सांगता येतील. म्हणजे जवळजवळ या ठिकाणी या दहशतवादी संघटनेने आपल्या भारतावर बऱ्याच प्रमाणामध्ये हल्ले घडवून आणलेले आहेत. आणि या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भारताचं आर्थिकरित्या जर नुकसान झालंच, परंतु त्याचबरोबर या नुकसानाअंतर्गत भारताला मोठ्या प्रमाणावर मानव व वित्तहानी सहन करावी लागलेली आहे. आणि त्या म्हणजेच थोडक्यात या भारताच्या शांतता व सुरक्षिततेला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण करणारं जी संकल्पना आहे ती विद्यार्थ्यांना सांगता येईल म्हणजे दहशतवाद. आणि या दहशतवादामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्या भारताची राष्ट्रीय जी एकात्मता आहे ती एकात्मता निर्माण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होण्यास
धोका निर्माण होत आहे आणि त्यामुळे हा दहशतवाद आपल्याला कुठेतरी या ठिकाणी कमी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या भारताची जी एकात्मता आहे ती सुरक्षित राखण्यास मदत होईल. आता विद्यार्थ्यांनो, हा जो दहशतवाद आहे किंवा हे जे आपण सर्व या राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने आपण जे पाहिले, त्यामध्ये दहशतवाद असेल, जम्मू काश्मीरमधील समस्या असेल, अंतर्गत वाद असतील किंवा काही डाव्यांचा उग्रवाद आहे, अशा अनेक ज्या समस्यांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास केला, त्या राष्ट्रीय एकात्मतेसमोरील जी आव्हाने आहेत त्या आव्हानांना राज्याने मोठ्या प्रमाणावर आपली भूमिका बजावलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी या राज्याने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न देखील केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या भारताची शांतता कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये टिकून राहिलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये राष्ट्रीय एकीकरण आणि त्या राष्ट्रीय एकात्मतेसमोरील जी आव्हाने आहेत त्या आव्हानांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे आणि याचबरोबर आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.